धावसंख्या झालेली आहे 14 आणि एकंदरीत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. ऑन साइडला जरूर वळवलं जातंय. अगदी सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जातंय. एकच धाव आहे, माफ करा. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 15 या अंकांवर. ऑन साइडला खेळला जातोय. एक सिंगल धाव अधोरेखित होईल आणि या सिंगलच्या मदतीने थोडीशी पैकी स्वर जरूर झाले. 2 धावा निश्चित स्वरूपाने कंप्लीट झाल्यात. का तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 2 धावा निश्चित स्वरूपाने कंप्लीट होतात आणि या दुहेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 17 या अंकांवर. 5 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील तो असेल बाकी. विहावीर 11 धानेव आयोजित बहुजन विकास आघाडी चषक आपण पाहताय. मोठा प्रार्क जरूर करायचा आहे. फटका पुन्हा एकदा हवेमध्ये उभा झालाय. झेल घेण्याची संधी जरूर त्या दिशेने होती, परंतु संधी जरूर गमावली जाते. सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जाईल. षटकाची देखील होईल समाप्ती. अमिलच्या या षटकामध्ये धावा आल्यात 19 आणि धावसंख्या जाऊन पोहोचते. प्रथमतः फलंदाजी करत असताना गावदेवी मुसारणे ब या संघाची धावसंख्या 19 या अंकांवर. या मॅच करिता विशेष करून शुभेच्छा आल्या धीरज जाब बाहुबली यांच्याकडनं आणि विशेष करून माज 11 वालीव संघाकरिता शुभेच्छा आणि स्पेशली शुभेच्छा आल्यात अमृत देवडाकडनं. धीरज जाब बाहुबली यांच्याकडनं धन्यवाद. 2 षटकांचा खेळ इथून समाप्त झाला आणि धावसंख्या 19 या अंकांवर. 2 धक्के जे आतापर्यंत बसलेत आणि हे तिसरं षटक जे हाताळण्याकरिता आता गोलंदाजी मार्कवर सुमित या गोलंदाजाला आणलं गेलंय. चला नेक्स्ट मॅच टीम जनता गॅरेज गुडलक बॉईज आणि आई जीवदानी गिरीज दोन्ही संघाने देखील टॉस करण्याकरिता मार्गस्थ व्हायचा आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक अतिरिक्त धाव आणि धावफलक जाऊन पोहोचेल 20 या अंकांवर. 20 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. सुमितेला पण पाहताय. खेचून जरूर मारायचा आहे. टॉप एज उडाला गेलाय. के पुन्हा एकदा या झेल खाली आणि चुकी होणार नाही. विकेट इथून घेतली जाईल आणि फलंदाजाला आता बाद व्हावं लागेल. आणखी एक धक्का बसेल टीम गावदेवी मुसारणे ब या संघाला. फलंदाज बाद. जरूर आज विशाल दिनकर नाहीयेत प्लेइंग 11चा हिस्सा, म्हणूनच बॅटिंगच्या माध्यमानं जरूर मिस करत असेल, परंतु लवकरात लवकर बरे व्हावेत हीच आपण प्रार्थना करूयात आणि अनिश्चित स्वरूपाने ते ऑनलाईन देखील या मॅचला पाहत असावेत. 20 या अंकांवर धावफलक टीम गावदेवी मुसारणे ब या संघाची धावसंख्या. नंबर बॅटर साहिल या फलंदाजाला पण पाहताय. नव्याने बॅटर जो मैदानावर दाखल झालाय. चांगलं क्रिकेट आज नवोदित एकगाव एक संघ जो विशेष करून पाहायला मिळतो. घड्याळामध्ये ऑलरेडी 2:52 झाल्यात, म्हणजे ऑलमोस्ट 3 वाजायच्या सुमारात या आफ्टरनून सेशनमध्ये मल्हार स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंटवर जे श्रोतेगण आम्हाला लाईव्ह पाहतायत ऐकतायत त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आज सकाळच्या सत्रापासून जवळजवळ 10,500 प्रेक्षकांनी गाठभेट दिली या स्पर्धेला ऑनलाईन आणि त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय. तुम्ही बनून राहा या संपूर्ण दिवसागणिक. एक नव्याने केलेली सुरुवात कल्पेश गोतारणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि एक चांगल्या पद्धतीने हे लाईव्ह प्रक्षेपण मल्हार इव्हेंट्स अर्थातच मल्हार स्पोर्ट्स या नावाने पाहायला मिळते. सरबाटचा उपयोग जरूर केला जाईल. त्या दिशेने अगदी घरंगळ चेंडून येते डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत अमिल, त्या दिशेने चेंडूची हाताळणी केली जाईल. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहे. या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 या अंकांवर. पुढील बॉल मोठा प्रहार करायचा आहे जरूर. फटका हवेमध्ये पुन्हा एकदा उभा झालाय. क्षेत्ररक्षक येत आहेत डीप कव्हर भरणं आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धावा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने या दुहेरीच्या साह्यानं धावसंख्येची जाऊन पोहोचेल एकंदरीत 23-23च्या घरामध्ये. आई बालवादेवी क्रीडांगण मैदानावर उपस्थित झालेले आमचे संपूर्ण प्रेक्षक राजे त्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष वेलकम या स्पर्धेमध्ये.
मोठा प्रहार तर करायचा आहे. फटका पुन्हा एकदा हवेमध्ये उभा झाला आणि झेल घेण्याची नामी संधी. झेल कन्वर्ट केला जाईल. थोडीशी स्थिती डाळमळीत जरूर झाली टीम गावदेवी मुसारणे ब या संघाची. फलंदाज येत आहेत आणि फलंदाज परतीच्या प्रवासाला लागतायत. विकेट मिळाली आणि फलंदाजाला आता बाद व्हावं लागेल. आणखी एक धक्का. 23 अंकांवर बसत असताना विकेटचं झालेलं पतन आणि फलंदाजाला इथून परतावं लागतंय. 23 रन्स नकाट. 23 अंकांवर धाव फलक जेथून अधोरेखित आहे. षटक क्रमांक 3 जे मैदानावर आतापर्यंत धावसंख्या 23. 23च्या घरात 4 चेंडूंचा खेळ या षटकातील जो समाप्त झालाय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ या षटकातील तो बाकी असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. बॅकअप दिले. चांगल्या पद्धतीने बाउन्स, अतिरिक्त उसळी आणि सरळ चेंडू त्यांच्या मागे आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 23 अंकांवर धाव फलक. शेवटचा अंतिम चेंडू जो आता इथून शिल्लक असेल या षटकातील. 23 अंकांवर धाव संख्या जी इथून पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम चेंडू लेफ्ट केला जाईल या चेंडूला. बाकीचं काम पंच करतील. अशरफ मंसूर यांना पण पाहताय. वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक अतिरिक्त धावी या स्कोर कार्डवर जरूर मिळेल आणि एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलक जे जाऊन पोहोचेल 24 या अंकांवर. जतीन आहे नव्याने बॅटर जो मैदानावर पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम चेंडू आहे. कमबॅक हे करावंच लागेल गावदेवी मुसारणे ब या संघाला या मॅच मध्ये आणि म्हणूनच ते पिकअप पकडावं लागेल. मोठे स्ट्रोक हवेत जरूर. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. त्या दिशेने धावगड्याकरिता पूर झालेत. एक सिंगल धाव जरूर कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जी जाऊन पोहोचते 25 या अंकांवर आणि 3 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झालाय आणि 25 धावा या स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. शेवटच्या अंतिम 6 चेंडूंचा खेळ जो इथून बाकी असेल. काय एक्झॅक्टली टार्गेट समोर ठेवलं जाईल हे देखील पाहणे योग्य. इथून एक गोष्ट म्हणावी लागेल टीम गावदेवी मुसारडे ब संघाला की जर पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर इथून या 6 चेंडूंमध्ये तुम्हाला चांगल्यात चांगला खेळा करावा लागणार आहे. निश्चित स्वरूपाने एक चांगली गोलंदाजी होम ग्राउंडवर आपण पाहू शकाल माज 11 बालिव्या संघाकडनं जरूर झाले. परंतु त्यांच्या प्रतिउत्तरामध्ये तुम्हाला योग्य त्या पद्धतीने स्ट्रोक हे अटेम्प्ट करावे लागणार आहेत. या मॅच मध्ये आता या गोष्टीची उल्लेखना करावी लागेल. 25 अंकांवर धाव संख्या. 4 धक्के जे जवळ आतापर्यंत बसले गेलेत. रोहन आहे. शेवटच्या अंतिम षटकाकडे आणलं जाते. जरूर टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला. आणखी एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. उर्वरित 5 चेंडू. या 5 चेंडूंमध्ये जवळ एक नाही तर 2 मोठे स्ट्रोक हे खेळावेच लागणार आहेत. 25 अंकांवर हे धाव फलक. लेफ्ट केला जाईल या चेंडूला आणि बाकीचं काम इथून पंच करतील. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमानं. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक अतिरिक्त धाव ही जरूर मिळेल आणि धाव फलक जाऊन पोहोचेल 26 या अंकांवर. चला जनता गॅरेज गुड लक बॉईज. षडंपूल केलंय कनेक्शन तर प्रॉपरली जुळेल आणि एका टप्प्याने चेंडू निघून जाईल. बाउंड्री लाईन सीमारेषा पार. मिळतील जतीनच्या बॅट मधनं थोडासा उशिराने आलेला हा स्ट्रोक. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. 4 धावात चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 या अंकांवर. चांगल्या पद्धतीचं कनेक्शन यावेळेस पाहायला मिळालं आणि या धावेचं कलेक्शन 4च्या रूपाने होत. आई जीवदानी गिरीश संघाचा कर्णधार मार्गस्थ व्हायचा लवकरात लवकर. 30 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. खेचून मारण्याचा मानस जरूर दर्शवला गेला. सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 30 अंकांवर धाव फलक आहे. म्हणजे उर्वरित 3 चेंडू इथून निर्णायक असतील आणि हे देखील महत्वाचे असणार आहेत. बडा प्रहार तर जरूर करायचा. टॉपेज जोडायला गेले. फटका हवेमध्ये जास्तीत जास्त आणि आता या स्वयंघोषित क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. 2 धावा येतील. डिक्लेरेशन स्वरूपाने 2 धावा जरूर मिळणार आहेत आणि धाव फलक जाऊन पोहोचेल 32 या अंकांवर. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला. आता उर्वरित इथून 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. एखादा मोठा स्ट्रोक आणि संघाला कॉन्फिडन्स देण्याकरिता आणि दुसऱ्या फेरीमध्ये कुठेतरी लढण्याकरिता थोडस बळ मिळणार आहे जरूर. 32 या अंकांवर धाव फलक जे अधोरेखित आहे. 4 धक्के. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी. बॅकअप दिले जरूर हाताळलं जात आहे. एक सिंगल धाव जरुरी स्कोर कार्डवर पाहायला मिळतं. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या जी जाऊन पोहोचेल 33 या अंकांवर. 5 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय आणि उर्वरित शेवटचा अंतिम चेंडू. षटकाराला तर धावसंख्या 39 होईल डेफिनेटली. लेफ्ट केला जाईल या चेंडूला. या धावा महत्वाच्या आहेत.
आता कुठेतरी वाईटचा इशारा येईल. जवळ पंच वळतायत. एक सिंगल धाव झाले आणि 1+1 वाईटच्या रूपाने 2 अतिरिक्त धावा मिळणार आहेत आणि या 2 अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 35 या अंकांवर. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. 35 धावा स्कोर कार्डवर लागल्या जरूर. खेचून मारायचा मानस दर्शवला गेला. त्या दिशेने एक धाव घेण्याकरिता फोर झालेत. विकेट मिळेल. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. पहिल्या इनिंगचा खेळ इथून समाप्त झाला आणि 35 धावा या स्कोर कार्डवर आहेत. अर्थातच विजयी होण्याकरिता 36 धावसंख्येचा पाठलाग हा करावा लागेल या मॅचला जिंकण्यासाठी टीम माज 11 वालिव्य संघाला. ललित मडवी यांचं पुन्हा एकदा शुभागमन होतंय आणि त्यांना मी विनंती करेन की या आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. 35 अंकांवर धावफलक आहे. टॉसच्या दिशेने आपण वळणार आहोत जिथे टीम जनता गॅरेज, गुडलक बॉईज आणि आई जीवदानी गिरीज दोन संघादरम्यान टॉस केला जातोय. अमन शेख यांच्या शुभ हस्ताने नाणेफेकी संपन्न केली जाते. हेड असा कॉल आहे आणि टॉस जिंकला आई जीवदानी गिरीज संघाने. निर्णय तो आमच्यापर्यंत लवकरात लवकर सुपूर्त करायचा आहे. जनता गॅरेज, गुडलक बॉईज वेट करावं लागेल. अगदी रमण या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमानं. 35 धावा झाल्या. 36 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि हा पाठलाग कशा रीतीने होईल याकडे बोलणार. घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक. कुठे जाऊ नका तुम्ही, बनून राहा. मल्हार स्पोर्ट्सवर आपण पाहताय बहुजन विकास आघाडी चषक 2026. सुरुवात होईल या रनचेसला. 36 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि 2 सलामीर अमृत आणि करीम खान अशी सलामीची जोडी. पहिला चेंडू हळवारपणे कट करत असताना सरळ चेंडू बाउन्सने अगदी बीट होत झालेत. सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता आणि त्याला आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर. सुरेख पद्धतीची इथून गोलंदाजी करावी लागेल.
हंसाड्या खेळलाय जरूर चांगल्या पद्धतीने पिकअप केलं या स्ट्रोकला आणि निघून जाते स्वयंघोषित क्षेत्रामध्ये डिक्लरेशन स्वरूपाने मिळतील या 2 धाबा आणि या दुहेरीच्या मदतीने धावसंख्याची जाऊन पोहोचेल 2 या अंकांवर. पाडलाईनला हलकीशी लेन थोड्याशा धावा जरूर कमी बनल्यात म्हणून निराश असेल इथून टीम गावदेवी मुसारणे ब हा संघ. थोड्याशा धावा आणखी असायला हव्या होत्या कारण की गोलंदाजी आहे या संघाकडे, परंतु 36 धावा जरी असल्या तरी देखील अवघ म्हणून चालायचं नाहीये. या धावा तुम्हाला परिपूर्ण कराव्याच लागतील. हंसाड्या खेळलाय चांगला स्ट्रोक जरूर आहे. बाउन्स त्या दिशेने झाला चेंडू परंतु चांगलं वर्क डीप मध्ये चेंडूची हाताळली केली जाते आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल 2 धाबा निश्चित स्वरूपाने कंप्लीट झाल्यात आणि या दुहेरीच्या मदतीने या दुहेरीच्या साह्यानं धावसंख्या 4 या अंकांवर. लेंथ आणि लाईन यामध्ये थोडीशी सुधारणा करावीच लागणार अनिकेतला कारण की या मॅच मध्ये जर मुसारणे संघाला बनवून राहायचं असेल तर जास्तीत जास्त डॉट बॉल हवेत. विकेटचं कॉलम ते देखील टिक करावं लागेल. लोअर फुटत चेंडू आहे समोरच्या दिशेने परावर्तित केला जाईल. स्टँड अँड डिलिव्हर्ड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अमृतच्या बॅटमधनं आलेला हा पहिला षटकार आणि या 6च्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 या अंकांवर. 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 10 रन्स ऑन अ गार्ड. 10 धावा या स्कोर कार्डवर अनिकेतच्या अगेन्स्ट चढवलेला हा प्रतिहल्ला. बॅकअप दिले आहे आणि कुठेतरी बाउन्सला कव्हर केलं जाईल परिपूर्ण स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा चेंडू बाउंड्री लाईन सीमारेषा पार. मिळतील आणखी 6 धावा. बॅक टू बॅक षटकार अमृत देवडाच्या बॅटमधनं आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 या अंकांवर. 5 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. चांगल्या पद्धतीने पीक केलं. पहा लेन थोडीशी मागे ठेवली जरूर. ऑन साईडला परावर्तित केला आणि चांगल्या पद्धतीने कनेक्शन जुळलं. 6च्या मदतीने धावफलक 16 या अंकांवर पाहायला मिळतंय. सुरेख पद्धतीची लेंथ आणि लाईन ती हाताळायची होती परंतु तुटून पडलेत अमृत. यावेळी चांगली लेंथ आहे थोडीशी. अगदी आपण पाहत आहे की यष्टांवरून चेंडू निघून जातोय सरळ निर्धाव चेंडूची सांगता. पहिलं षटक झाले समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 या अंकांवर धावफलक. पाठलाग होतो इथून 36 धावसंख्येचा म्हणजे 18 चेंडू आणि आता 20 धाब्यांची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. मॅच बनवायची असेल तर प्रत्येक चेंडू अगदी त्या निर्णय क्षमतेने मात्र तुम्हाला हाताळावं लागेल. जास्तीत जास्त डॉट बॉल आणि विकेटचं कॉलम हे फार महत्वाचं असणार या मॅच मध्ये. थोडीशी कुठेतरी विचार विनिमय करावा लागेल की गोलंदाजी त्या ताकदीने हाताळायची होती परंतु पहिले षटक थोडंसं खर्चिक ठरलं गेले. 16 धावा या षटकाकडे खर्च केल्या जात आहेत जरूर. टीम आई जीवदानी गिरीश संघाने निर्णय तो आमच्यापर्यंत सुपूर्द करायचा आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस जो संपन्न झालेला आहे आणि अजंता गॅरेज गुडलक बॉईज आणि आई जीवदानी गिरीज या 2 संघादरम्यान नेक्स्ट मॅच मध्ये लढत ही पाहायला मिळणार आहे. मॅच बनवायचे असेल तर डॉट बॉल हवेत. डॉट बॉल समवेत विकेट देखील हवेत. तर एकीकडे ज्या अगदी कॉम्बिनेशन उतरलाय मैदानावर टीम माज 11 वालीव संघ. सुरुवात चांगली झाली. अमृतच्या बॅटमधून आलेले 2 षटकार आणि 6 चेंडू 16 धाब्यांवर तो खेळतोय. 22 चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये जरूर वळाला. एक हलक्याशा हाताने स्टेअर केलं जातं. या चेंडूला एक सिंगल धावी जरूर येईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जी जाऊन पोहोचते 17 या अंकांवर. मिस्टेक कुठे झाली पहिल्या इनिंग मध्ये. वेदांतला अगदी धाडलं होतं एक चांगल्या पद्धतीने खेळण्याकरिता परंतु वेदांत डकवर बाद झाला आणि तिथूनच थोडीशी जी गाडी आहे गावदेवी मुसारडे संघाची हळूहळू पट्टीवरून खाली उतरली. बॅकअप दिल्यानंतर आहे परिपूर्ण तुटून पडले जातील या लेंथवर. स्क्वेअर लेग सीमारेषा पार धाडलं जाईल या चेंडूला. अमृतच्या बॅटमधनं आलेला आणखी एक तगडा प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार 6 आणि या 6च्या मदतीनं धावसंख्या जी जाऊन पोहोचेल 23 या अंकांवर. 1.2 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झाला आणि 23 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. 13 धाव्यांची गरज आहे आता या मॅचला जिंकण्यासाठी. 23 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. 1.2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित होईल. ऑन साईडला जरूर खेळला जातोय. क्षेत्ररक्षण होईल त्या दिशेने आणि एक सिंगल धाव जरूर कंप्लीट केली जाते आणि पंच बोलतायत वाईटचा इशारा आलाय म्हणजे 1+1 2 अतिरिक्त धावा या स्कोर कार्डवर मिळतील आणि 2 अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 या अंकांवर. 25 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. थोडासा सामना आता सोपा होत असताना टीम माज 11 वालीव या संघाकरिता
स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळलाय, चांगला स्ट्रोक आहे. नो चान्स फॉर द फिल्डर, बिटवीन द गॅप चेंडू निघून गेला ॲज ऑन स्ट्रेट ॲज ऑन ॲरो. बाउंड्री लाईन सीमारेषा पार आणि चांगल्या कनेक्शनने इथून करीम खानच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार. 4च्या मदतीनं धावसंख्याची जाऊन पोहोचेल 29 या अंकांवर. विजय होण्याकरिता आता 7 धावेंची गरज. सामना परिपूर्ण स्वस्थ होत असताना टीम माज 11 वालिव या संघाकरिता लढणं महत्वाचं होतं. असं नाहीये की टीम गावदेवी मुसारणे ब संघाकडे ती ताकद नाहीये. छत्रपती करंडक मध्ये अगदी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक उचलणारा हा संघ आहे. डान्सिंग ऑफ द ट्रॅक जरूर खेळायचा आहे, परंतु एक अनुभवी खेळाडू त्याची थोडीशी कमी आज जाणवते आणि विशाल दिनकर त्याला निश्चित स्वरूपाने मिस करतील. ॲज अ बॅटर, ॲज अ कर्णधार म्हणून तो निश्चित स्वरूपाने या संघाकरिता चांगलं वर्क करतो, परंतु इथून आज त्याची कमी जाणवत असताना संघाला 2 धावा येतात जरूर. 31 या अंकांवर धावफलक. 1.4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 5 धावेंची गरज मॅचला जिंकण्यासाठी. आदळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न पंच वळतायत. वाईटचा इशारा आलाय आणि अतिरिक्त बाउन्स, अतिरिक्त उसळी, एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक अतिरिक्त धाव देखील मिळेल. धावसंख्येची जाऊन पोहोचे 32 या अंकांवर. टीम जीवदानी गिरीश संघ निर्णय कळवायचा आमच्यापर्यंत. 32 या अंकांवर धावफलक. 4 धावेंची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. ऑन साइडला जरूर खेळायचं होतं. आउटसाइड एज लागले आणि सरळ यस्ट्यांच्या मागे झेल कन्वर्ट केला जाईल. विकेट मिळाली. धक्का क्रमांक पहिला. टीम माज 11 वालिव संघाला विजयी होण्याकरिता 4 धावेंची गरज आहे. बत्तीस या अंकांवर धावफलक. 4 धावेंची अजूनही गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी आणि जियाद आहे नव्याने बॅटर आता मैदानावर दाखल झालेत. फार मागे राहिला या सामन्यामध्ये टीम आई गावदेवी मुसारणे बसंघ. ऑनसाइडला खेळलाय जरूर. चेंडू जास्तीत जास्त हवेमध्ये. त्या दिशेने फक्त आणि फक्त एक सिंगल धाव आणि सिंगल पेक्षा अधिक काही नाही. या सिंगलच्या मदतीने धावफलक जे जाऊन पोहोचेल 33 या अंकांवर हे धावफलक. 3 धावेंची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी आणि उर्वरित चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल तुमच्याकडे 12 चेंडू 3 धावा. नेक्स्ट मॅच लगेचच रेडी राहायचंय. टीम जनता गॅरेज गुडलक बॉईज आणि आई जीवदानी गिरीश संघ. ही मॅच झाल्यानंतर आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करणार आहोत. स्विच हिट जरूर खेळला जातोय आणि त्या दिशेने आपण पाहू शकाल की स्वयंघोषित क्षेत्रामध्ये हा चेंडू निघून जाईल. स्कोर इज लेवल नाव. 1 धावेची गरज आहे आता या मॅचला जिंकण्यासाठी. धावाच्या सुरुवातीलाच मी म्हटलं की कमी जरूर जाणवले आणि धावसंख्येचा पाठलाग इझिली होत असताना पाहायला मिळतोय आणि ही मॅच जिंकली टीम माज 11 वालिव या संघाने. अभिनंदन. अँड हार्ड लक टीम गावदेवी मुसारणे ब संघ. खूप खूप धन्यवाद. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि बराच लांबवरचा